ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। पंढरपूरकडून वेळापूरच्या दिशेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज मार्गावरील टप्प्याचा उड्डाणपूल ओलांडल्यानंतर दसूर गावच्या हद्दीत उड्डाणपूल नजीक पिकअपने बिबट्याला धडक दिली। त्यात जखमी झालेल्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे। ही घटना मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास घडली। बिबट्याने जखमी अवस्थेत 2 जणांवर हल्ला केला। जखमींवर बॉन्डले येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चंद्रसेन रामचंद्र रणवरे वय 29 व समाधान खपाले वय 25 दोघे राहणार दसूर पाटी तालुका माळशिरस अशी त्या जखमींची नावे आहेत। याबाबत सविस्तर वृत्त असे की दसूरच्या हद्दीत उड्डाणपूल नजीक पिकअप चालले होते। त्या पिकअपने बिबट्याला धडक दिली। पिकअपने कशाला धडक दिली हे पाहण्यासाठी दोघे जण गेले असता धडकेने उडून पडलेल्या बिबट्याने साईड पट्टीच्या खालील बाजूने चंद्रसेन रणवरे यांच्यावर हल्ला करून जबड्यात त्यांच्या पायाची पिंडरी धरली। लागलीच चंद्रसेन रणवरे यांनी बिबट्याचा जबडा धरला। त्यांच्या समवेत असलेला समाधान खपाले यांनी रणवरे यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी गेले असता त्यांच्यावरही बिबट्याने पंजाने हल्ला केला। प्रत्यक्षदर्शीच्या महेश कापसे यांच्या माहितीनुसार 3 बिबटे होते। त्यातील एकाला धडक बसली तर 2 पळून गेले असे त्यांनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस उपनिरीक्षक संजय रेगुडे व पोलीस फौजफाटा दाखल झाला। जखमी झालेल्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती। यावेळी पोलीस प्रशासनाला लोकांचा जमाव नियंत्रित करणे अवघड जात होते। यातच हायवेवर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या। काही वेळानंतर माळशिरस वनपरिक्षेत्राचे अधिकारी राजेंद्र आटोळे, वनरक्षक प्रभावती कोंबडे, वनपाल अशोक लोखंडे, वनरक्षक तांबे, वनरक्षक गीते, वनरक्षक गुंड व इतर कर्मचारी दाखल झाले। मृत्यू झालेला वन्य प्राणी हा बिबट असून तो नर जातीचा आहे। बुधवारी पोस्टमार्टम करून दहन करण्यात येईल अशी माहिती RS आटोले, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी माळशिरस यांनी दिली आहे।